हे काय बनवलं एमएमटीएमच्या विद्यार्थ्यांनी नक्की, तर या व्हिडिओमध्ये बघूयात एमएमटीएम ट्रेडच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट. हा आजचा आपला तिसरा व्हिडिओ. जर तुम्ही आधीचे वायरमॅन आणि सिविंग ट्रेडचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर तुम्ही बघू शकता की हे बॅलन्स व्हील आहे. याच्यामध्ये कुठलाही आधाराचा वापर न करता सर्व गोष्टी फक्त एका धाग्याच्या आधारावर बॅलन्स करण्यात आलेल्या आहेत. आजच्या काळात नाहीशी झालेली एक गोष्ट म्हणजे जो लहानपणी आपण खेळायचो तो भोवरा. तर इथे मला विद्यार्थ्यांकडे हा भोवरा दिसला, ज्याला आपण लहानपणी दोरा गुंडाळून खेळायचो. ही आहे आपली टोप. तर ही आता आम्ही कुठे लॉन्च करणार आहे सध्या माहिती नाही, इन प्रोसेस मध्ये आमची लॉन्चिंग. ही आहे आमच्या तोफेची बुलेट. ही आम्ही फायर करणार आहोत. मॅडम मिसाईल आहे. पेन होल्डर, आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले पेन होल्डर. तुम्ही तुमचे पेन्स मस्तपैकी टेबलवर याचा ऍज अ शोपीस म्हणून वापर करू शकता. हा चाकू आहे, पण हा ओपन कसा, तर तुम्ही बघू शकता हा चाकू इथून ओपन होईल. तर हा ऍज अ सेफ्टी टूल, पेन पण, आणि कोणाला वाटणार पण नाही की याच्यामध्ये एक धारदार शस्त्र आहे ज्याचा वापर करून आपण सगळ्यांना हँडसम करू शकतो. बरोबर ना? तर अशा युनिक वस्तू आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत एमएमटीएम या ट्रेडमध्ये. हा होता आपला पेन शेप मधला चाकू. पुढचं आपलं न्यू इन्व्हेन्शन आहे MS स्टील या मटेरियलचा वापर करून बनवण्यात आलेलं पेन. यूज होतो म्हणजे खोलायचं नसतं. बघा, पूर्णपणे ऍज अ पेन म्हणून वापर करू शकतात. तुम्ही बघू शकता इथे मी MMTM लिहिलेलं आहे या पेनचा वापर करून. हे आहे चेन, याच्या सहाय्याने आपण अशी चेन बनवू शकतो. हे आहे क्यूब. नाही, हे आहे चेन मेकर. तर या चेन मेकरचा वापर करून ही अशी चेन या विद्यार्थ्यांनी इथे बनवलेली आहे. ते आपल्याला डेमो सुद्धा देऊ शकतात ही कशी बनवली जाते. आता आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत की चेन मेकर मध्ये चेन कशा प्रकारे बनवली जाते. कशा प्रकारे इझिली आपण घरी बसल्या चेन बनवू शकतो. तर विद्यार्थ्यांना हे प्रॅक्टिकल नॉलेज इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेन करण्यासाठी मिळतं. तुम्ही बघू शकता की ही चेन यांनी आत्ता लगेच तुमच्या पुढे बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवू शकता. आणि हे काय, क्यूब. हा क्यूब तुम्हाला आठवत असेल कुठल्या गेम मध्ये हा क्यूब आपण वापरतो, आठवतंय का कुठे वापरतो? लुडो मध्ये 6 आला तर ते बघू शकता इन्फिनिटी क्यूब आहे.